लग्न जुळत नाहीत, जुळले तर टिकत नाहीत. आपण सहज बोलतो, पण यामागची नेमकी कारणे काय, उपाय काय, यावर विचार करायला कोणीच तयार नाही. तेव्हा लग्न जुळण्यासाठी आपण सर्व मिळून हमखास काय करू शकतो, गॅरंटी वॉरंटी देणारे हमखास उपाय काय, यावरच आपण चर्चा करणार. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, लग्नाच्या संदर्भात चर्चा करत असताना अनेकांची लग्न जुळत नाहीत ही वास्तविकता आहे आणि त्या हिशोबाने अनाथ आश्रमातील मुलींविषयी चौकशी करणारे अनेक फोन कॉल्स आम्हाला दिवसभरात येत असतात आणि त्याविषयीची खरीखुरी सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. यापूर्वी आपण काही व्हिडिओ बनवलेले आहेत, मात्र ते व्हिडिओ काही जणांच्या पाहण्यात येतात, काहींना दिसत नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा अनाथ आश्रमातील स्थळं, त्यांचे पत्ते, त्यांच्यासाठी असलेले नियम इत्यादी गोष्टींविषयीची माहिती आपण या पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये घेणार आहोत. मात्र कुठलीही माहिती देत असताना ती थेट किंवा स्पष्ट देता येत नाही. नियमाच्या चौकटीत राहून ही माहिती सांगावी लागते आणि मग अनाथ स्थळाशी किंवा अनाथ आश्रमाशी कसा संपर्क करायचा याबाबतची सर्व डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर आजच्या या विषयामध्ये जो काही मुंबई व पुण्यातील अनाथ आश्रमामधील जे काही विवाहयोग्य मुली आहेत, तर त्या आश्रमासोबत कसा संपर्क करायचा आणि त्याच्यासाठी विवाहासाठी असलेले नियम काय पाळावे लागतात याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही एखादी मुलगी अनाथ असेल आणि तिच्यासोबत जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एक चांगलं काम करताय, पुण्याचं काम करताय असं आम्ही मानतो. आणि सर्वप्रथम ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अनाथ आश्रम म्हणजे लग्न जुळवणारं केंद्र नसतं. जसं आता विवाह संस्था या किंवा दलाल यांच्या माध्यमातून पैसे देऊन म्हणा किंवा फसवणूक होऊन म्हणा लग्न जुळतात, तसं अनाथ आश्रमाच्या माध्यमातून लग्न जुळत नसतात. पहिल्यांदा ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की अनाथ कुणाला म्हणायचं. तर अनाथ ही कुठल्या तरी कारणानं, की एखाद्या बऱ्याच प्रकरणामध्ये असं होतं की एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर तिचे आई वडील हे एखाद्या अपघातामध्ये किंवा एखाद्या आपत्तीमध्ये गमावलेले असतात आणि अशा वेळेस तिच्या पालन पोषणाची जबाबदारी ही समाजाकडे असते. मात्र समाज सुद्धा त्यांना नाकारतो आणि मग रस्त्यावर कुठेतरी भटकंती करत असताना मग ही जी काही पुण्याचं काम करणारी जी काही अनाथ आश्रम आहेत, तर ही अनाथ आश्रम त्या मुला मुलीचा सांभाळ करतात, त्यांना 18 वर्षापर्यंत जपतात आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा त्यांचं विवाह योग्य वय होतं, तर त्यावेळेस त्यांच्या लग्नाची चिंता या अनाथ आश्रमांना सतावत असते आणि अशा स्थितीमध्ये मग ते त्यांचा दोनाचे चार हात करून देण्याचा प्रयत्न तर आपण ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की तिथं आपण जर लग्नासाठी मुली मिळत नाहीत आणि मग आपण एखादी अनाथ आश्रमाची मुलगी आणू आणि मग तिला 2-4 वर्ष किंवा 4-6 महिने मग पुन्हा नाही पटलं की पुन्हा मग तिला पुन्हा वाऱ्यावर सोडून देऊ, तर हे असं होत नसतं. किंवा आपल्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून आपण अनाथ मुलींचं विचारपूस करतो किंवा चौकशी करतो, तर आपल्यासारखे आपणच स्वार्थी आहोत असं आम्ही मानतो. दुसरीकडे जे काही अनाथ आश्रमात राहणारी जी काही मुलं मुली असतात, तर ते या बाल विकास विभागाच्या अखत्यारीत असतात. म्हणजे महिला व बाल विकास जे काही खातं असतं, तर या खात्याच्या त्या अखत्यारीत असतात आणि नोंदणीकृत जी काही अनाथ आश्रम असतात किंवा बालगृह असतात, तर त्याच्यामध्ये या अनाथ, निराधार किंवा संरक्षणाखाली म्हणजे बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच आपण अशा गोष्टी ऐकतो की त्याला बाल सुधारगृहात पाठवलं. एखादा मुलगा किंवा मुलीच्या हातून गुन्हा घडतो किंवा नको ते कृत्य घडतं आणि मग त्याला काही दिवसांसाठी बाल सुधारगृहात पाठवलं जातं. तर अशा पद्धतीची ही संरक्षणाखाली असतात. यापैकी काही मुलं ही 18 वर्षानंतर विवाह योग्य वयात येतात आणि मग आश्रम स्वतःहून मुलींची माहिती बाहेर कधीच देत नाही. जसं आता अनेक जणांची या माध्यमातून फसवणूक झालेली आहे की गेट पासच्या नावानं 7,000 कोणी भरले असतील, कोणी 5,000 भरले असतील, कोणी लग्नासाठी नोंदणी करायची, कोर्ट मॅरेज करायचं म्हणून 4-2 हजारानं चुना लावून घेतला असेल स्वतःला. तर हे असं होत नसतं, ही गोष्ट लक्षात घ्या. कोणालाही त्या ठिकाणी थेट संपर्क करण्याची परवानगी नसते. बरेच आपल्यातले असे काही भैताड बेलणे आहेत की आम्ही कुठलाच एकही व्हिडिओ असा बनवला नाही
की आमच्याकडे कुठंतरी आमचा अनाथ आश्रम आहे आणि आमच्याकडे मुलींचा फॅक्टरी किंवा कारखाना आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल जे दिवसभरात जे फोन येतात आम्हाला तर तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे, तुम्ही अनाथ आश्रमातून बोलता का? या लोकांना जो काही 4-5 मिनिटाचा व्हिडिओ असतो तो पाहण्यासाठी वेळ नसतो. रात्रभर उघड्या नागड्या रील्स पाहतात, नको ते धंदे पाहतात. परंतु जिथून कुठून आपल्याला चांगली माहिती भेटत असेल तर ती माहिती ऐकायसाठी आपल्याकडे वेळ नसतो. तर अनाथ आश्रम कुठलीही मुलीची माहिती अशी बाहेर देत नाही. पुण्या मुंबईमध्ये किंवा शिर्डीमध्ये, कोल्हापूरमध्ये, भुसावळमध्ये, नागपूरमध्ये जी काही बाल सुधारगृह किंवा अनाथ आश्रम आहेत, तर ही अनाथ आश्रम पुण्या परिसरामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, नागपूरमध्ये आहेत आणि त्याची माहिती देणारा व्हिडिओ आपण जे काय आहे तर त्यांच्या पत्त्यासह जे काही मेंबरसाठीचा जो काही प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्यावर आपण दिलेला आहे. तिथं 10-15 महत्वाचे व्हिडिओ प्रसिद्ध आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही खाली असलेलं जॉईनचं बटन क्लिक करून त्या ठिकाणी त्या अनाथ आश्रमांच्या पत्त्याविषयीची माहिती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि मग या अनाथ आश्रमांना संपर्क कसा करायचा तर मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो, शिर्डी असो, पंढरपूर असो, कोल्हापूर असो किंवा भुसावळ असो, कुठलाही जे काही अनाथ आश्रम आहेत तर महाराष्ट्र शासनाकडे जी काही अनाथ आश्रमांची जी काही संख्या आहे नोंदणीकृत तर ती जवळपास 1200च्या आसपास आहे. मात्र या बऱ्याच अशा गृहांची पडताळणी झाली आणि त्याच्यातली आता बरीच ब्लॅकलिस्टेड आहेत किंवा सरकारनं ती बंद केलेली आहेत किंवा बऱ्याच अशा अनाथ आश्रमाचं, वृद्धाश्रमाचं, बाल सुधारगृहाचं अनुदान सरकारनं बंद केलेलं आहे. कारण याच्यामध्ये बोगस अनुदान लाभण्याच्या पण काही घटना उघडकीस आलेल्या आहेत. आणि मग आपण या अनाथ आश्रमाशी संपर्क कसा करायचा तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल कल्याण विभाग असतं. तर त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये अशी कुठली अनाथ आश्रम आहेत आणि त्यांच्याकडे कुठल्या मुली आहेत याबाबतची चौकशी आपण त्या ठिकाणी जाऊन केली पाहिजे. आणि जर समजा आता तुम्ही उदाहरणार्थ विदर्भात येत असाल आणि तुम्हाला मुंबई किंवा पुण्याच्या एखाद्या अनाथ आश्रमामध्ये मुलगी असेल तर त्या ठिकाणच्या मुलीसोबत जर तुम्हाला विवाह करायचा असेल आणि तुमची इच्छा असेल तर बाल समिती असते किंवा समाज कल्याण विभाग असतो तर त्यांच्या मार्फत तुम्ही अर्ज करू शकता किंवा त्या ठिकाणी डायरेक्टली जाऊन तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. तुमच्या अर्जाची पडताळणी केल्याच्या नंतर तुमची ती पूर्णपणे चौकशी करतील की याच्या 7 पिढ्यामध्ये कोणी व्यसनी आहे का, की कारण असं होणार नसतं की एखादी मुलगी नेली, महिनाभर चांगले राहिले आणि 2 महिन्याच्या नंतर पुन्हा दोघांचे भांडणं व्हायला लागले किंवा पटत नाही आणि मग आता आपल्यामध्ये आपण फारकतीचा दावा दाखल करू शकतो किंवा मुलगी माहेरात राहू शकतं, मुलगा इकडं वाऱ्या हिंडू शकतो. परंतु अनाथ मुलींच्या बाबतीत तसं होत नसतं. तर पूर्ण गावाला त्याची जबाबदारी स्वीकारावी लागते. तो मुलगा व्यवस्थित कमावता असला पाहिजे, त्याचं वेतन हे 30-35 हजाराच्या वर असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याची समाजामध्ये प्रतिष्ठा असली पाहिजे, भांडखोर कुटुंब नसलं पाहिजे ते किंवा कुठलं व्यसनी नसलं पाहिजे. जर गावखेडा असेल तर गावखेड्यातल्या ग्रामपंचायतला पण तसा ठराव द्यावा लागतो की या मुलीचा आम्ही व्यवस्थितरित्या सांभाळ करू. अशा ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर त्याचे सगळ्या गोष्टी त्या घडत असतात. तरी पुन्हा आणखीन कशी प्रक्रिया आहे, काय आहे याबाबतची आणखीन सखोल माहितीसाठी तुम्ही मेंबरचं बटन जॉईन करा खालचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला काही व्हिडिओ पाहायला मिळतील. तर त्या ठिकाणी तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तुर्तास धन्यवाद.